राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, विठ्ठल पंढरीनाथ भगवान की जय, ज्ञानेश्वर महाराज की जय, तुकाराम महाराज की जय, सच्चिदानंद सद्गुरु श्रीपाद बाबा महाराज की जय, सच्चिदानंद सद्गुरु रामदास बाबा महाराज की जय, सच्चिदानंद सद्गुरु नारायण बाबा महाराज की जय, सच्चिदानंद सद्गुरु माने बाबा महाराज की जय, ब्रह्ममूर्ति नारायण महाराज की जय, सद्गुरु अप्पा महाराज की जय, श्री गुरुदेव दत्त बालकृष्ण भगवान की जय. माझा उदय सद्गुरु जैने तारिलो संसार म्हणून विशेषात्यादरो द्वेकावरी रूपाभिराम रणरंगभिराम राजीव नेत्रं रघुवंशनाथं कारुण्यरूपं करुणाकरन्तं श्रीरामचन्द्रं शरणं प्रपद्ये मनोजवं मारुतुल्यवेगं जितेन्द्रं धीमता वरिष्ठं माता वानरं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये. नमो विठ्ठला राजिया पांडुरंगा, नमो रुक्मिणी माऊली ज्ञानगंगा, नमो चंद्रभागा, नमो पुंडलिका, नमस्कार माझा श्री संतानिका मस्तके पायावरी. या वारकरी संतांच्या गुरु ब्रह्मा गुरु विष्णू गुरुदेव महेश्वरा, गुरुर साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. आता अभिनव वाग विलासिनी, हे चातुर्य यथार्थ कलाकामिनी, ते शारदा विश्वमोहिनी नमस्कार विया. अलंकापुरी रम्य सिंहासनस्थं तेजं स्मृतिपन्निशं विजेन्द्रदेव सदा सूयमानं समाधिस्थं मुक्ती भजे ज्ञानदेवं. सद्गुरुनाथ महाराज की माझं हृदय सद्गुरु जेने तारिलो संसार गुरु म्हणून विशेषात्यादुर विवेकावरी प्रस्तुत प्रसंगी आपल्या सर्वांना ज्ञात आहे. आपण या ठिकाणी आज कशासाठी जमलेलो आहोत तर आनंद संप्रदायाचे परंपरागत असलेली ही परंपरा त्यातील 16वे महापुरुष हे सर्वांचे उदयस्थान ब्रह्ममूर्ती नाराबाबा यांचं तृतीय पुण्यस्मरणानिमित्तानं आपण इथे सगळे जाऊन ठेवलेलो आहोत. महाराज यातला अनुभव असा आहे की आमचा शेड्यूल लोकपॅडमध्ये येऊन ठेवला होता, परंतु शेड्यूल त्यांनी बनवला आहे. ही तुमच्या भाग्यातले एक प्रवचन मी थांबवलं म्हटलं नाही जमणार, दुसरं हा प्रवचन माझ्या जीवनामध्ये आणि आत्ता होता म्हणून आपल्यासारख्याचे परमभाग्याचे आपल्या जीवनामध्ये सद्गुरू महात्मे आले. ज्ञानोबा म्हणतात की माझं हृदय सद्गुरू जेने तारिलो संसार. महाराजांनी ओळी घेतली होती, माझं हृदय सद्गुरू, माझं हृदय सद्गुरू. सद्गुरू म्हणजे सद्विचार सद्गुण दाखवणारे सद्गुरू, ते सद्गुरू त्यांना संतही म्हणता येतं. ते सद्गुरू माझं हृदय सद्गुरू ज्याने तारिलो संसार, या संसार सागरातून जे तारून नेणारा आहे ते सद्गुरू. म्हणजे कोणता संसार? या संसारातून नाही, हा संसार नाही, जन्म मरण किती संसार तारून नेणारे. ज्ञानदेव मने तरवलो आता उद्धरलो गुरु कृपेचा. त्याचं उत्तर श्री गुरु सारिका असता पाठीराखा, इतरांचा लेखा कोण करी. मायबाप आपल्याकडे हे ज्ञान कुठून आलं? संत महात्म्याने ते बीज, ते तत्व तुम्हा आम्हाला दिलं. जसे माझे ज्ञानोबा मध्ये ज्ञानदेव मने चाळे, सद्गुरूने केला कोडे, आता हात ठेवला कोडे. विजेची वाहले जशी जी रीत चालू आली, ज्याप्रमाणे ज्ञानोबा यांनी मूर्ती महाराजांनी जे तत्व दिलं, माझ्या मस्तकावरती माझ्या सद्गुरू महात्म्याने हात ठेवला, कोडं सोडवलं. आणि चाड म्हणजे मी नेहमी सांगतो, त्या दिवशी प्रवचनामध्ये बोललो, चाड म्हणजे गुह्य रहस्य की तत्व म्हणजे काय, सद्गुरू म्हणजे काय, आणि तुम्हाला कोणता बोध प्राप्त झाला, कोणता बोध तो म्हणता येईल. शेवटच्या अध्यायामध्ये वर्णन केलं, गुरु तेथे ज्ञान, ज्ञानी आत्मदर्शन, ते तत्व आपल्या मला सद्गुरू महात्म्याने जाणून दिला. आपल्यासारख्याचे परमभाग्य आहेत की डायरेक्ट रीत आम्हाला प्राप्त झाली. रीत म्हणता येईल. मी त्या दिवशी बरेच पुरावे दिले. मग आपल्यासारख्याचे परमभाग्य की आपण जे वाचतो, जे पठण करतो, म्हणजे आपण ज्या मार्गाने चाललेलो तो मार्ग योग्य आहे नाही म्हणायची सोय नाही. परंतु बाकीचे काय करतात? फक्त पाठ पाठांतर करतात.
आणि ज्ञानोबारांची जोवी अभ्यासाहून गहन पार्थ मग ज्ञान ज्ञानाहून ध्यान विश्लेषेचे. अभ्यास करून ज्ञान प्राप्त होईल, परंतु ध्यान करून तुम्ही तुमच्या स्वरूपाला प्राप्त करू शकता की बाबा मी कोण आहे, कशासाठी आलेलो आहोत. आता आपल्यामधून नानाने 3 वर्षापूर्वी देह ठेवला, पण आता नाही आहेत का? आहेत, नेहमी सगळ्यांच्या पाठातले ओव्या, सगळ्यांचा पुरावा आहे. तसंच सर्व घटी राम देहा घे एक सूर्यप्रकाशक सहस्ररश्मी. तसेच सद्गुरू महात्मे आज आपल्यातून देहरूपाने गेले, पण तत्वरूपाने आहेत. मग तत्वरूपाने कसं म्हणता येईल की ज्याने जे तुम्हाला जे तत्व दिले ते तत्व जर तुम्ही घेतलात, आता तुम्ही दोघांनी पुरावा सांगितला. बाबा असे म्हणायचे, भाऊ मला विसरा. आमचे बाबा सैसिंग बाबा पण असे म्हणायचे. सद्गुरू श्रीपाद बाबांचा 2 दिवसापूर्वी स्क्रीनशॉट पुढे टाकला होता, काय की भाऊ मी सामान्य व्यक्ती आहे, मी खाली बसतो, तुम्ही मला विसरला तरी चालेल, माझ्या नामाला विसरू नका. आणि जे सद्गुरू महात्म्याने जे तुम्हाला मला जे नाम दिलंय तुम्ही त्याच्यावरती आरूढ राहिले तर सद्गुरूला काय पाहिजे? सद्गुरूला आनंद होतो ना रे वा. जयसिंग बाबा भांगडे त्यांचे 2 गुण आमच्या दोघांमध्ये उतरले. एक म्हणजे राजेश महाराज घडी होते. ते कधी त्यांना बोलून तुम्ही थांबा थांबा, ते थांबणार नाही, ते बोलतच राहतील. कधी भेटले ना ते बघा बोलतच राहतात, सोडणारच नाही. आणि दुसरं म्हणजे असं मला वाटतं की माझ्यामध्ये आपणचे 2 गुण, एक म्हणजे की जे आपल्याला भेटलंय ते कसं पोचवता येईल साधू संत महात्म्यापर्यंत. आणि दोन म्हणजे दुसरं म्हणजे त्यांचा आवाज, त्यांचं लय हे माझं खाली नाही, त्यांच्याच प्रमाणे आहे. आणि असे सद्गुरू महात्म्यांचा आशीर्वाद आपल्या पाठीशी असतो. मी नेहमी बघा माझे कीर्तन प्रवचनमध्ये एक प्रमाण पुरावा बोलत होतो, कृपा केली संत जनी लाविले भजनी श्रीहरीच्या, नाहीतरी आम्ही वाया गेलो असतो. निमित्त मात्र एखादा व्यक्ती आला आणि भाऊ श्रावण महिन्यामध्ये प्रवचन चालू आहे, गीता लावलेली आहे, तुम्ही आमच्या इकडे या, यांचे सासरी भाऊ. निमित्त मात्र गेलो, परंतु निमित्त फक्त गेलो, आप्पा बाजूला बसायचे, मी फक्त वाचायचो, ते अर्थबोध करायचे. आणि नंतर जसा श्रावण महिना संपला तसा यांच्या मागे मी जायचो, प्रवचनाला चाललो, कीर्तनाला चाललो, घरी सांगून जात नव्हतो. एकदा का 9 ते 11 पहिले कीर्तन असायचं, 9 ते 11 कीर्तन संपून आलो, आम्ही रात्री 2-2 वाजेपर्यंत त्यांच्या आप्पांची चर्चा चालू असायची, असे रोडवर उभे. आणि 4 वाजले, 3 वाजले पाठीचे, कधी जाणार घरी? मग घरचे बोलायचे, अरे अजून कीर्तन संपलत नव्हता का? पण आम्ही त्या आनंदामध्ये मग्न आहोत, त्या चिंतनामध्ये आम्ही तल्लीन होतो. कारण माझं झाली अनावरवाची किंवा असो आईसा कोठे आठवाची नाही, देहीची विधही भोगू दशा. हा अनुभव आम्ही तेव्हा महाराजांनी सांगितलं, तेव्हा तो आम्ही घेतला. त्यांच्या सासऱ्यांकडे श्रावण महिन्यामध्ये ध्यान चालू असायचं, पारायण चालू असायचं, काही काळ दत्ताभाऊंकडे प्रवचन असायचं, त्याला केंद्र म्हणतो, त्यांच्याकडे असायचं. मग माझ्या घरी 2 वर्ष प्रत्येक शनिवारी केंद्र असायचा, ज्ञानेश्वरी वाचन असायची, मग कधी भजन करायचो. हा तो प्रसाद हा मला प्राप्त झाला की बाबा नाही. आणि म्हणून प्रसाद मला प्राप्त झाला म्हणजे न बोलता न मागता सद्गुरू श्रीपाद बाबांच्या कृपा आशीर्वादाने अचानक मला फोन केला जयसिंग बाबांनी की गोयटे बाबा येतात आहे घरी, तू घरी थांब, कुठे जाऊ नको, सगळ्यांना सांग, सगळ्यांना तुझ्या घरी बोलून घे. आणि ते आले तर त्याने डायरेक्ट बाहेर काय काढलं, पत्रकच काढलं. मला असं वाटतं त्यांना कळून आलं असेल, कारण संत महात्मे काय म्हणते इथून पुढे हे कार्य तुम्ही चालू ठेवावं. त्यांना मला ते पत्रक दिलं, दत्ता महाराजांना दिलं, म्हटले आम्ही आता हा कार्य आमच्याकडून आता होणार नाही, हा कार्य तुम्ही सांभाळा. आणि ते पत्रक आमच्या समोर ठेवलं. तरी दत्ता महाराज म्हटले पण हे बाबा हे आमच्याकडे आम्हाला काही जमणार नाही. पण नाही, आपण म्हटले नाही, तुम्हाला करावंच लागेल. जे आपल्या घरी पूर्वीपासून चालू आलेले आहे ना, ब्रह्मगात्री दत्त नारायण लक्ष्मण बलवीर सख्यानंद शांतामयी बंडू बाबा, केरो बाबा, श्रीपाद बाबा, रामदास बाबा, नारायण बाबा, माने बाबा, नाना बाबा, मग सगळं आपण त्याच्यामध्ये सगळेजण आलो. हे तत्व इवले स्वरूप लावे वेले दोरी हे कितपर्यंत पोहोचलं पाहिजे हे त्या कार्य तुम्हाला करावं लागेल. 4 दिवसापूर्वी ते पत्रक मी लॅमिनेशन करून आणलं. बाबा कोणाला तर दाखवावं लागलं तर बोट ठेवायला भरपूर करता, म्हणून परदेशी लॅमिनेशन करून आणलं पाटील. आणि मी माझ्यासाठी आणलं कारण माझी सद्गुरूची ओळख म्हणून ती मी माझ्यासाठी लॅमिनेशन करून ठेवलं. त्याच्यामध्ये काही अंकर झाला. आम्ही मोठा तत्वज्ञानी, आम्ही नेहमी कीर्तनामध्ये नेहमीच बोलतो, आपण मोठे कीर्तनं करतो, सप्त्यामध्ये कीर्तनं झाली, पण आम्ही नेहमी आपले वाक्य असतं, आम्ही प्रवचनकार कीर्तनकार नाही आहे. माझ्या श्रीपाद बाबांचा, रामदास बाबांचा, संत महात्म्यांचा जो प्रसाद आहे हा तुम्हाला फक्त देतोय का बाबा, आम्हाला जे प्राप्त झाले ते तुम्हाला भेटावं. आम्ही जे खातो, आम्ही जे त्यांचे ज्याने तृप्त होतो ते तुम्हाला प्राप्त व्हावं, एवढाच आमचा हेतू असतो. आणि त्यासाठी कीर्तन प्रवचन आणि आपला एक विषय आहे की आपण कुठेतरी कीर्तन चालू करू, कारण जो आनंद तुम्हाला भेटलेला आहे तो आनंद समोरच्याला भेटावं. आपण प्रत्येकाला सांगत असतो, परंतु शेवटी जर ज्याचे कर्म आडवे येत असेल त्याला आपण काही करू शकत. आपल्यामध्ये सुद्धा कर्म आडवे येतात, पण आपण काय करतो, आपण ध्यानावरती असल्या कारणाने आपण ते त्यांना कुठे टाळण्याचा प्रयत्न करतो.
आणि ते लांब जातात. हा अनुभव आहे जीवनामध्ये. जो साधक आहे, साधकाच्या जीवनामध्ये काही गोष्टी बाधक ठरतात, परंतु साधकामध्ये एवढी शक्ती आहे, एवढी पॉवर आहे की तू भगवान परमात्म्याचं नामस्मरण घेतलं तर ते कुठेतरी थांबतं. बाबांच्या, मला वाटतं जयसिंग बाबाच्या मुखातून मी शब्द ऐकलेला होता, एखादा मार्का बैल जर तुमच्याकडे धावून येत असेल आणि तुम्ही जर तुमच्या चैतन्य स्वरूप भगवान परमात्म्याने जे तुम्हाला तत्व दिलेलं आहे ते नामस्मरण घेते कुठेतरी थांबेल आणि थांबल्याशिवाय राहणार नाही. पण आपण काय करतो, आपल्याला जेव्हा गरज पडते तेव्हा तत्व घेतो. असंच चाललंय ना सध्या, संसार असंच चाललंय. मला गरज आहे तेव्हा आम्ही आठवण करतो, नाही ना. अरे प्रत्येकाच्या मागच्या जन्मामध्ये आपण जे पाप केले ते तुम्हाला ह्या जन्मी भोगावेच लागणार, मग तो कितीही मोठा असो. परंतु एखादा आजार 10 दिवसात तुम्ही आजारी पडला, एखादा आजार 10 दिवसात, तुम्हाला 10 दिवस ॲडमिट करायची वेळ आली, परंतु तुम्ही 5 दिवसातच मोकळे होता. का तर ते तत्व, मी ज्या मागच्या 2 वर्षापूर्वी कोरोनाच्या काळामध्ये मी आजारी होतो, ज्या खाटेवर मी झोपलो होतो ना, तिथे जे विष्णू भगवान परमात्म्याची मूर्ती होती. दररोज जायचो, सकाळी 4 इंजेक्शन, संध्याकाळी 4 इंजेक्शन सळ्यामध्ये. मी बोललो बाबा इथे मी बसलोय, आता हे तुमचं कार्य आहे, कारण हे कार्य मला पुढे न्यायचं आहे. मी माझे भगवान परमात्म्याला हेच मागत असतो सकाळ संध्याकाळ, दुर्गुती ते मना कदा नवजो. आणि हे जर कार्य असं चालू ठेवत असेल तर माझं प्रपंच तू सांभाळ. तुका म्हणे घालू तयावरी बाहेर भाऊ हा संसार देवा पाहिजे, मी तिकडे ठेवलेलं आहे. कधी कधी मी हिला बोलत असतो, अरे यार किती म्हणजे असं हे पाहिजे ते पाहिजे, कशाला साधं जीवन जगायचं. साधू संत महात्माने साधं सिंपल जीवन जगलं ना, त्याच्यामध्ये खूप आनंद आहे. कारण हे सगळं दिसणार कसं आहे, माईक आहे. हा हो सुट्टे आपल्याला 1 BHK 2 BHK, आता मी प्लॅन करतो 3 BHK, अजून 4 BHK. कशासाठी? पण त्याच्यासाठी काय आहे, त्रास पण आहे ना. पण जो आनंद आहे ना तो याच्यामध्ये, जेवढा वेळ तुम्हाला मला देता येईल ना तेवढं तुम्ही या सद्गुरू महात्म्याने जे तत्व दिलं आहे त्याच्यावरती घ्या. 21,700 वेळा आपला श्वास चालू आहे. प्रत्येकाने विचार केला मी तेवढा अर्पण देवाला करतो का? करतो आपण? नाही होत. ठीक आहे ना, थोडा बाजूला ही माया आहे, थोडा बाजूला गेलो असेल आपण तर तिथे पुन्हा तुम्ही जागेवर या. पुन्हा जागेवर ती मला काल बोलली, अहो तिचा अनुभव तिने काल मला व्यक्त केला. ज्ञानांची पुण्यतिथी येते आणि खूप पाऊस पडतो. आत्ता पण पाऊस पडला अचानकच. मी तिला बोललो का, ती मला बोलली हो, म्हटलं नानाने जेव्हा देह ठेवला ना तेव्हा पण खूप पाऊस होता. मला त्यावेळी शांतीविधी जाता आलं नाही, खूप पाऊस होता. पहिल्या वर्षी पाऊस तिकडे साईबा मंदिरला होता, दुसऱ्या वर्षी आमच्या गावात झाला तेव्हाही खूप पाऊस होता. आणि तो पाऊस असणारच आहे, कारण तुझी चिंता त्याशी, तुम्हाला पाणी पाहिजे, तुम्हाला अन्नधान्य पाहिजे, त्यांना शेवटी चिंता आहे. हा माझा उत्तर आहे. मी तिला काय बोलून टाकवलं नाही, पण पडणारच पाऊस तो, वादच नाही. कारण त्यांना या जीवाची चिंता आहे. जो तत्व सद्गुरू महात्म्याने तुम्हाला दिलंय ना, हे तत्व कोणाला भेटलं की नाही मला माहिती नाही, पण आपल्याला भेटलं नाही हे पुरावे निश्चित सिद्ध आहे की आपण परमभाग्याचे, की तुम्हाला मला आनंद देणारं, स्वस्वरूपाचे उलोक देणारे गुरु तेथे ज्ञान. गुरुच्या ठिकाणी ज्ञान आहे. कोणतं ज्ञान? ते ज्ञानी आत्मदर्शन. त्या ज्ञानाने आत्मदर्शन होतं. आता मी अजून पुरावा बोलत असतो. मुद्रा ते ज्ञान आणि आत्मदर्शन होण्यासाठी, त्या स्वरूपाला ओळखण्यासाठी तुम्हाला काय करायला लागेल? मुद्रा लावावी लागेल, म्हणजे ध्यान आलं. करतो का आपण? मी ठासून सकाळ आणि संध्याकाळ दोन वेळा बसतो. ठासून दररोज सकाळी आणि संध्याकाळी ज्ञानेश्वरीचं पारायण करतो. 5 ओव्या, 10 ओव्या, 15 ओव्या आणि ध्यान करत असतो. परंतु त्याच्या व्यतिरिक्त सुद्धा झोपताना सुद्धा घ्या ना. झोपताना जर तुम्ही घेतलात ना तो तत्व, श्वास चालूच आहे हो, श्वासाकडे घ्या की हे चालू होतं. आणि मला ही सवय पडलेली आहे, मोठेपणा सांगत नाही, पण ही सवय पडलेली. मी जेव्हा एकांतमध्ये असतो ना तेव्हा माझा श्वास चालू असतो. तिला माहीत नसेल पण माझा चालू असतो. तर हा माझा अनुभव आहे. कारण तुम्ही तोडण्याचा जरी प्रयत्न केला तर तुटणार नाही, कारण श्वास चालूच आहे ना. तुम्ही करता का? मजस्वी झाले पे मैं नाही केले, ऐसे जे नाही जाणे तर सुटला का? किंवा भूक न आले, कंटाळ आले, जीवाच मरे राम, राम हमारा जप करे. आम्ही थोडी करतो, तो करतो, करून घेणार तो आहे. पण आपली त्या सद्गुरूच्या तत्वावरती निष्ठा पाहिजे. सद्गुरू तर म्हणतो काय, मला विसरा चालेल, माझ्या नामाला नका विसरू, असे ते म्हणतात. पण आपण विसरलं पाहिजे का? बाबांनी मनाशी बोलून दाखवलं, त्यांना विसरू नका. कसं विसरता येईल त्यांना? विसरता येईल का? ज्यांनी तुम्हाला मला जन्ममानाच्या खेळातून चुकवलं, ज्यांनी जीव आणि शिवेक्य केलं, त्यांना आपण विसरू का? आपण आईवडिलांना विसरतो का? ज्यांना आईवडील कळले ते विसरले असेल. पण आपण जर या परमार्थ क्षेत्रात असून जर आपण नेहमी म्हणतो माय बाप केवळ काशी, ते न जावे तीर्थासी, हे सगळं मान्य आहे. पण आपण तसे वागतो का? माझ्या सकट आपण जर बघा, मी ज्ञानेश्वरीमध्ये 8मध्ये ओवी आहे, एरवी घरी माता पितरा
उपयोग आहे का? या आपल्यासाठी दृष्टांत रूप त्याने सांगितले तुम्हाला कळावं. माय बाप केव कळाशी त्याने न जावे तीर्थासी पुंडलिक काय केले परब्रह्म उभे केले आई वडिलांची सेवा केली तर पुंडलिकाला उभा केलं. बाबा पुंडलिका तू आता जाऊ नको भक्तांसाठी तू 28 वर्ष इथंच उभा राहिला ना आपल्यासाठी. पण ही ताकद कसली आहे आई वडिलांची सेवा माता पिता देव गुरु आईचा ज्याचा एक विचार असं झाला पाहिजे. माता पिता देव गुरु आईचा ज्याचा एक विचारू धन्य धन्य ते शरीर म्हटलंय. हे शरीर तेव्हा धन्य होईल. आता सांगितलं एका बाजू शरीर नाशिवंत आहे एका बाजू शरीर उत्तम आहे. परंतु शरीर कधी पवित्र आहे जो वधे अच्युत सर्व काळ. त्याचं उत्तर आहे पवित्र होतो देहवाणी पुण्यवंत जो वधे अच्युत सर्व काळ. म्हणून माझे नाथ बाबा सांगतात करा रे बापानो साधन हरीचे जनी करणीचे करू नका. तर काय होतं पुढं यमाची यातना भोगावं लागतात. त्याच्या पुढे 2 उत्तरं त्यांनी सांगितले. तर त्यासाठी साधन सांगितलं. कोणता साधनाचे सार मंत्र बीज हरी आत्मतत्व तरी तोची. त्याच्या खाली उत्तर सांगितला एक नाम घेतल्याने काय होतं किती पुण्य लागतं. कोटी कोटी यज्ञ कोटी पुण्य यज्ञ केलेलं पुण्य तुम्हाला मला प्राप्त होतं. कोटी कोटी यज्ञ नित्य ज्याचा नेम सांगितला. या शब्दाला अंडरलाईन करा. नित्य नेम नामी ते प्राणी डुबलं. लक्ष्मी वल्लभ तया जवले म्हणजे कसं तो प्राणी म्हणजे त्या व्यक्तीला VIP ट्रीट आहे तिकडे. VIP म्हणता येईल ना. कारण देव कसा आहे माहिती आहे का देव कोणाचं नुकसान करत नाही. तो शत्रू असेल त्याला भक्ताला की पायापाशी दुर्जनाची संवाद. भक्ताला पाया जर ठेवतो जो दुर्जन आहे त्याचा सुद्धा संवाद करतो. पण आपण देवाला नाव ठेवतो ना काय रे तुझा का मी वाईट केला होता का. मग तू जा मागे बॅक जा तू काय केलंस हे तुला भोगावेच लागणार भाऊ. मग हे आपल्याला कळतंय ना. मग आपण वर्म समजून घेतलं पाहिजे की बाबा मी कोण आहे. सद्गुरू महात्म्याने जे तुम्हाला मला जे तत्व दिलं ते कशासाठी दिलंय नक्की तत्व काय. मग आपण वेगळा विचार करत असतो. अरे नाम हाच देव आहे ज्ञान हाच देव आहे. नाम तुम्हाला दिलेलं आहे. नाम हा शब्द किती मोठा आहे. गगना उनी वाढ नाम आहे. आणि एका बाजू तुकाराम म्हणतात अनुरेनो थोकडा. म्हणजे याच्यातून काय सिद्ध होतं ही जी पोकळी निर्माण झालेली आहे भरला गणधाट हरी दिसे अशी वृत्ती होते. मी एकदम ठासून सांगेन की मला असा अनुभव आलेला आहे की ज्या ठिकाणी आपली दृष्टी जाते ना त्या ठिकाणी काय जे जे पाहिजे ते हरिरूप अशी दृष्टी आपली होते. साधकाची दशा कशी असते माहिती का. साधकाच्या जीवनामध्ये त्याची भाषा प्रेमा निघाली पाहिजे मवाळ निघाली पाहिजे. साधकाचं म्हणजे साधक जो आहे ना हा वागतो जे आधी घालतो रामकृष्ण आधी घालतो त्याच्यामध्ये असणारा द्वेष नाहीसे होतात. त्याच्यामध्ये असणारा स्वार्थ नाहीसा होत असतो साधकाच्या ठिकाणी. आमच्या गावामध्ये एक गुरुनाथ तुम्हाला माहिती नाही गुरुनाथ पाटील अग्रिकोटला माझा खास जोडीदार. त्याचा मला फुल सपोर्ट झाला असता. पण काही काळाने तो कारण आम्ही तिघेच जण बसायचो ज्ञानेश्वरी पारायणला एका माऊलीच्या घरी. त्यांच्या घरी माने बाबा सुद्धा आले होते. आम्ही तिघेच जण बसतो. त्याची मला घडोघडी आठवण येते. तो आधी होता पण त्याची अवस्था अशी होती ना बाबा असंच असायचं. तो असो व्हायचा कुठे आठवतची नाही कंटिन्यू असंच असायचा. तुम्ही त्याची एक चापट मारली ना तर तुम्हाला काहीच बोलणार नाही. एवढं चिंतनामध्ये असायचं तो. एवढी व्यक्ती चांगली होती ती. पण त्यांनी कालांतराने त्याने स्वतःचं हे करून घेतलं कारण त्याला थोडासा आजार झाला होता. तो वैतागला का तर घरातल्याने त्याला पेशंट केलं की माळ काढून टाक. आणि त्या त्रासाला कंटाळून त्यांनी स्वतःला उपास लावून दिला. त्याच्यातून तो सुटला. पण त्याच्या रात्री निमित्ताने त्याच्या भावाने त्याच्याकडून आपला अनुभव घेतला. म्हणजे की बाबा नाही माझा भाऊ असं गेलाय ना मला असं वाटतं बाबा तोच असेल कदाचित विनोद. आणि तोही गुरुपौर्णिमेला नंतर 2 वर्ष 3 वर्षानंतर तोही गुरुपौर्णिमेला त्यांनी देह ठेवला. त्यांनी गुरुपौर्णिमेला देव ठेवला. मला असं वाटतं का त्याची इच्छा पूर्ण असेल म्हणून तो तिथे पुन्हा आला असेल आणि त्यांनी गुरुला आपला देह अर्पण केला. सांगायचं काय की कोणाला तरी कोणतरी पाहिजे ना थोडं. आता तुम्ही मला भेटले कारण कुणीतरी संगत पाहिजे. संगत महत्वाची आहे. कुणीतरी सजेशन देणारा पाहिजे. त्याच्यावर माणूस डिप्रेशनमध्ये बॅकफुटला जातो. तुम्ही जर ध्यानाला बसले नाही संतांच्या संगतीमध्ये दिसले नाही तर माणसाच्या जीवनामध्ये अनेक विचार असतात. संसारातले विचार प्रपंचातले विचार नोकरीचे विचार त्याला कंट्रोल माणूस वेगळा डिसिजन घेतो आणि मग या संगतीमधून बाहेर पडतो. त्यासाठी संत विचार पाहिजे संतांची संगत पाहिजे. म्हणून सांगायचं असं म्हटलं की सद्गुरूने जे तत्व दिले त्याच्यावर तुम्ही आरूढ राहा. तुमच्यावरती असणारे संकट टळतील. मागे पुढे उभा राही सांभाळीत. आपण म्हणतो आली आघात निवारया पण आपला पण त्या प्रमाणावरती विश्वास पाहिजे.
मी बोलतो अरे काय रे देवा, तुला मी दररोज हे मागतो, दररोज ते मागतो, तुम्हाला देतच नाही. तुझे प्रारब्ध संचित क्रियामान तुला साथ देत नसेल तर कसं काय होणार? मग आपल्याला ठेवीले आनंद तैशीचे राहावे, हा प्रमाण तिथे उपयोगात ठरेल. ठेवे आनंद तैशीचे राहावे, चित्ती असू द्यावे, समाधान ठेव ना. तुझ्या सदा नाम घोष करू हरिकथा, याचं आवडतं प्रमाण. नाम म्हणजे याच्यातून पूर्ण निष्कर्ष असं झालं की जे नाम म्हणजे तत्व आहे, हे तत्व जर तुम्ही घेतलं, तत्व तुमच्या जीवनामध्ये खूप अनमोल आहे, खूप मोठा ठेवा आहे. ते तत्व तुम्ही प्रत्येक क्षणाला घ्या. कामावर जाताना नामस्मरण चालू ठेवा, एकांतामध्ये असले तर नामस्मरण चालू ठेवा. त्याचा तुम्हाला काय होईल, तुमच्यावरती माया असतील, तुमच्यावरती कुठली बाहेरची कुठली माया असेल ती तुमच्यावरती आघात करणार नाही, त्याचा नायनाट झाल्याशिवाय राहणार नाही. म्हणून काय सांगितलं की माझं हृदय सद्गुरू जेणे तारिलो संसार करू, म्हणून विशेषात्या धरू विवेकावरी. सद्गुरू काय करतात, तुला तारून देतात. तारणं म्हणजे काय? तारणं म्हणजे बाबा तू हे जे राडगाड्यामध्ये अडकलायस ना, जन्म मरण किती दिवस जन्म मराठी फेडून चुकणं म्हणजे तारणं आहे. तारलं पाहिजे. आणि किती वेळा तू जन्माला येणार, किती वेळा या संसारामध्ये तू भरकटणार. म्हणून सद्गुरूला शरण जायला. सद्गुरू काय करतो तर मुखी नाम हाती मोक्ष, अशी साक्ष भवतांची. मुखी नाम हाती मोक्ष अशी साक्ष भवतांची. पण मुखी नाम घेतलं पाहिजे ना. नाम घेत नाही आपण, नाम घेऊन ठेवतो, फक्त नाम घेतो अनुग्रहापुरतं. अनुग्रह झालं, प्रबोध झाला का आमचं काम झालं, असंच आहे का? नाही. ते सतत तुम्हीच बोलले आता, सतत घेतलं पाहिजे. या इंद्रियांना वळण लागलं पाहिजे. पडिले वळण इंद्रिया सकळ, भाव तो तुझा. कारण का शेवटी काम येते. कारण किती मोठा भागवताचार्य असो, कीर्तनकार असो, किती मोठा असो, आणि मरणी जायचे आठवे तो गतीत ते पावे, सदाच मरावे मातीची तुवा. कारण मरणाच्या वेळेस शेवटच्या क्षणी ते उपयोगात ठरतील. नाही ते किती कीर्तन आपण ठोकली, आणि जर आपण त्याच गटगळ्या खात जर आपण त्याच्यामध्ये अडकलो, पूर्ण जन्म घेणे लागे वासनाचे संगी. म्हणून संत चरण रज लागत सहज, वासनेचे बीज. संतांचं रज म्हणजे काय? संत चरण रज लागत सहज. संतांनी जे तत्व दिले बघा, परत गाडी तिथे रिपीट यू थँक्स तिथं येते की बाबा तुम्हाला जे नाम दिलंय ते अखंड दया तुझी कृती, मजदे दयाची संगती. अखंड कुठल्या प्रकारचा खंडन न करता त्या नामस्मरणावरती तू आरूढ हो. आरूढ राहिलं पाहिजे. माझं हृदय सद्गुरू, माझ्या हृदयामध्ये सद्गुरू आहे. सद्गुरू म्हणजे काय? संत. जे तत्व आहे ते संत, जो देव आहे तो संत, त्याची संत ज्यांचा हेत विठ्ठल. देव तोच संत आहे, देव त्याची संत, संत त्याची देव. निमित्त ते फक्त प्रतिमा निर्माण केलं संतांचा अवतार. ज्ञानांचा सहवास मला जास्त लाभला नाही, पण जेव्हा मी जायचो ना शेवटच्या क्षणी, तर प्रत्येक वेळी ज्ञानाचं कसं असायचं की काहीतरी बोला, प्रमाण बोलतील, कधी उभी बोलतील, कंटिन्यू मी बऱ्याच वेळ बघतच बसायचो. कारण मी नवीन होतो, एवढा काय मी तेव्हा प्रवचन पण करत नव्हतो, पण त्यांचं कंटिन्यू असायचं. म्हणजे असो ऐसा खोटे आठवायचे, म्हणजे त्या विधी अवस्थेमध्ये असायचे कंटिन्यू. हेच आणि महाराज त्यांना काहीतरी बोलतील, कुणीतरी काहीतरी बोलतील. त्यांच्या बिल्डिंगचं नाव काय होतं? गुरुराज. हे सगळं घडून येतं बरं का. याचं हे सगळं कसं असतं, हे आपण नाही, हे सगळं लिखित असतं. गुरुराज याला सांगतो मी तिकडे या मध्ये आम्हाला बरोबर आहे. गुरुराज अखंड ते म्हणजे सांगायचं की अशी अवस्था त्यांची जर, ते महात्म्य होते हो, त्यांचा वादच नाही, पण त्यांची जर अवस्था अशी होती तर आपली होणार नाही का? आपली बी होणार ना, होणार, झाल्याशिवाय राहणार नाही. आणि झाली आहे अवस्था, झाली अनुग्रहामध्ये. ज्यांची जास्त अवस्था झाल्यात ना महाराज, त्यांच्या या परमार्थामध्ये कधी पण तुटलेला नाही आहे, त्यांची जवळीक वाढलेली आहे. तर आमच्या अवस्था झालेल्या आहेत काय करायचे. माझ्या अवस्था तर माझे आप्पा सांगायचे एकदम स्थिर अवस्था व्हायची. स्थिर अवस्था अशा उड्या मारणं, रडणं, असं एकदम कधीतरी. हे त्यांनाच माहिती, मी नाही मला सांगू शकत तर मला काय झालं ते सांगायचे की असं आहे. फक्त एक माऊली होती आमच्या गावामध्ये, नारायण महाराज समोर, त्यांची जी माऊली या सगळ्यांना माहिती. बरं पालीची कमलाताई कशी त्यांची अवस्था, इथून जाणार, इथून त्या दरवाजापर्यंत जाणार बाहेर डायरेक्ट अशी विमानासाठी, एवढी डेंजर. एक ज्यांना जाऊन माहिती. हे काय हे बघा, ही अवस्था म्हणजे काय. लोकांना नावं ठेवते महाराज, लोकांना नावं ठेवतात. आपल्या शिवलीला अमृतमध्ये आनंद संप्रदायाचा उल्लेख आहे.
शेवटच्या अध्यायामध्ये शिवलीला अमृत मी वाचलं, मला वाटलं परवा दिवशी फेसबुकला एक आनंद आपल्या संप्रदायाची परंपरा टाकली, त्याच्यामध्ये आपला संप्रदायाचा उल्लेख आहे. मग आपण का घाबरतो, आपण का लाजतो परमार्थ करायला? आम्ही पहिले टोपी घालायला लाजायचो, धोतर घालायला लाजायचो, आता मी धोतरशिवाय येत नाही बाहेर. का तुम्हाला ठासून मला परमार्थ समजलं की मी ज्या क्षेत्रात आहे, ज्या मार्गात आहे ते योग्य आहे. लोकांना असू दे, लोक चांगले केले तरी बोलणार आहे, वाईट केले तरी बोलणारच आहे. तिकडे तुम्हाला काल बोललो, इग्नोर करा, जे पण असू दे इग्नोर करायचं. आपण आपल्या परमार्थावरती फक्त अरूढ राहायचंय. जे सद्गुरू महात्म्याने मला जे तत्व दिलंय बस ते करायचंय, बाकी मरू दे. जन्माचे येऊ नये पहारे पंढरी, काया ही पंढरी, आत्मा हा विठ्ठल नांदतो केवळ पांडुरंग. म्हणून चिंतन करा. ची अधिक तन, ची म्हणजे चिरकाल तणारं तत्व आहे. तण म्हणजे शरीर, देह, काया, हे शरीर. हे एका बाजूने अशी पण सांगितलं ना, सांगू दे ना, पण आपल्यामध्ये ते ती तत्व दिलेलं आहे, ते साधन संतांनी दिले की याला पवित्र करायचंय. पण पवित्र जर तुम्हाला करायचं असेल त्याचं उत्तर मागायला सांगितलं, जो मध्ये अच्युत सर्व काळ, म्हणजे सतत 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 तुम्हाला देवाचं नामस्मरण घेण्याचं आहे. कीर्तनकार नाही झाला तरी चालेल, प्रवचनकार नाही झाला तरी चालेल. हे आम्हाला जबरदस्त मध्ये इथे बसवतात, कीर्तनं देतात, सेवा म्हणून आम्हाला करावी लागते, त्याचा विलाज नाही. नाही काही नाही विलाज आहे. तू बस नाही तिथून आम्हाला शिवाय दे. आता इथे जर म्हटलेला माणूस कोण शिवाय देईल का? नाही देणार का? साक्षी काय तुका म्हणे साक्षी आले, ते हे गेले प्रकट, तुम्ही साक्षीला आहेत आणि प्रकट त्यांनी करून घ्यावं, आम्ही कशी शिवाय देणार हे त्यांना माहिती आहे. तरी सुद्धा म्हणजे आमची परीक्षा असो. संत कसं असतात, संत नेहमी आपल्या बरोबर आहेत, माझा वादच नाही. फक्त सांगण्याने त्यांचं एवढंच म्हणणं आहे की तुम्हाला जो तत्व दिलाय, तुम्हाला जसा भेटलाय तेच द्या, योग्य ते घ्या. कारण हा जो समाज आहे ना, तुका म्हणे कैसे आंधळे हे जन, गेले विसरून खऱ्या देवा. मग ते भजन करत नाही का, पूजा करत नाही का? सगळ्या देवांची भजन करतात. दररोज सकाळची व्हॉट्सअप ओपन केला, सोमवार असला का शिवशंकराचा फोटो टाकणार, मग प्रत्येक वारानुसार फोटो टाकत असतात. म्हणजे त्यांना काय झालेलं आहे की आज सोमवार म्हणजे माझ्या शंकराचा दिवस आहे. त्यांना हे कुठं माहिती आहे की ज्ञानदेव म्हणे माझा आत्मदेवा, अखंडित सेवा करा त्यांची. मग हे तत्व त्यांना आपल्याला जाऊन सांगायचं आहे. मला कधी कधी असं वाटतं, स्वतःवाले प्रत्येकाच्या घरी जातात, एक वाट फिक्स करून भक्ती पेरी, तसं आपण करावं. 2 दिवस जाऊन बसा ना, बाबा तुम्ही भेटता का? आम्ही तुमच्याशी काम आहे. काय काम आहे? बिना मालकरी किंवा मालकरी काय करतात माहिती का? अहो मालकरीपेक्षा ना जो विदाऊट मालकरी ना, त्यांना खूप हे त्यांचं खूप प्रेम आहे आणि आवड आहे. आमच्या गावातले काही नमुने तुम्हाला सांगितल्या दिवशी नावं खूप आवड आहे. 10-10, 15-15 दिवस वारी करतात. म्हणजे बघा, नाम ज्याला नाम दिलं आहे, नाम देऊन पण तू जर विन्मुख असतील ना, तो उपयोगच नाही. मग ते विदाऊट मालकरीवर परवडली ना, मग ते परवडले. पण त्यांना हे ठासून आम्हाला सांगायचं आहे की बाबा तू घे आता, तू का राहिलाय आमच्या गावात, तू आहे किती वर्ष करतो वारी. मी पण नाही केली, आळंदीची पंढरपूरची पायी वारी करतो महिनाभर. पण त्याच्याकडे हे नाम सांगितलं का तो पळतो. ठीक आहे, पळू दे, त्याच्या भाग्यात नसं, त्याची कर्मे आडवे येतात, काळांतराने येईल. मग हे तत्व आहे, हे घराघरापर्यंत कसं पोहोचेल याचं कार्य आता आपल्याला करायचं. आता हा आपण विचार करू की हे तत्व तिथपर्यंत कसं पोहोचेल. हां, पण आपण असं म्हणायचं नाही की मी एवढा महात्मा नाही. आम्हाला जी रीत आली आहे तशी त्याला सांगायची, बाबा असं आहे, तुम्ही अनुभव घ्या. तुम्हाला नाही पडलं तर हे शास्त्रातलं बघा, शास्त्रामध्ये बघा आणि मग घ्या. लोक नावना डावं ठेवणारे ठेवू दे, कोणाला भेटला असेल कोणाला नसेल भेटला, आपल्याला काहीच करायची गरज नाही. संत म्हणतात सद्गुरू माझं हृदयी सद्गुरू, जेणे तारिलो संसार करू, म्हणून विशेष अत्याधरून विवेकावरी. विवेक तुमच्या ठिकाणी जागृत झालं म्हणजे विवेक म्हणजे तरी काय म्हणता येईल आपल्याला. आता विवेकाचा शब्दार्थ मला येणार अर्थ करू शकत नाही. विवेक म्हणजे एवढंच आहे की बाबा तुला जर हा परमार्थ कळलाय ना, तूच देव आहेस. सब में वही राम है, सब में वही श्याम, सबकी एक आत्मा, अलग अलग आहे नाम. तुझ्यात राम माझ्यात राम सर्वभूती. जर अशी जर आपली काया झाली, आपले जर असे विचार झाले, तर मग तिथे भेद उरलाच नाही. हा विष्णुमय जग, वैष्णवांचा धर्म, भेदा ब्रह्म, भेदच उरला नाही. मग ती स्त्री असो पुरुष असो, पंढरपूरला आळंदीला आपण नेहमी म्हणतो एकत्र आंघोळ करतात, तर भेदच उरलेला नसतो. ज्ञानोबरायांनी जी आई फक्त आपल्या लेकरापुरतं प्रेम करते तिला आई म्हणतात. माऊली, आणि माऊली कोणाला म्हणतात? सगळ्या समाजाला, प्रत्येक जीवावरती जे आपल्या प्रेम करते त्याला माऊली शब्द दिले. माऊली 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 थांबा. तो रागाने बोलल, धक्का मारून जाईल आपल्याला. पंढरपूरचा अनुभव, माऊली चला की एकदम म्हातारा धक्का लावून गेला त्या दिवशी.
एकदम म्हातारा, अहो माऊली चला की, अरे बाबा माऊली म्हणजे तो बोलतो का वेळ वागणं नाही, ही प्रेम आहे ते. मग त्या भूमीमध्येच ते प्रेम आहे, मग इकडे ती भूमी वेगळी आहे का? मग आपल्यामध्ये परिवर्तन का होत नाही? याचं कारण असं आहे की आम्ही फक्त मी प्रवचनाला बसलो, प्रवचनाच्या बाहेर उठून झालो की माझा हा भाव चेंज होतो. हे होता कामा नाही. तो भाव सतत तसं चालून राहायला पाहिजे. त्याच्यामध्ये होत असेल तर तो वेगळा आहे का? त्याच्यासारखंच शरीर आपल्याला पण आहे ना. प्रत्येक तसं प्रमाणे आपली पण उक्ती आहे. मग आपली का होत नाही? मग आपल्यामध्ये का बदल होत नाही? आपण प्रत्येकाला नावं ठेवत असतो, तो असा, तो तसा, तो तसा, तो तसा. बघा कसं असतं ना, आपण एखाद्याने चोरी केली नसेल आणि आपण मग त्यांनी चोरी केली, आपण एकदा बोललो, दोनदा बोललो, तीनदा बोललो, तो मॅसेज चुकीचा गेला, तो व्हायरल झाला तर नाही खरं असेल ना. एक बोलला ठीक आहे, अरे 1000 बोलले म्हणजे बरोबर आहे, म्हणून चुकीचा मॅसेज जाता कामा नये. हे तत्व संत महात्म्याने जी रीत तुम्हाला आम्हाला दिली तसं तसं आपल्याला पोचवायचं आहे. हा आपल्याला उभारीला हात जगी जाणविला मात्र देव बसले सिंहासनी आल्या याचिकासाठीच देव उभारला, देवाने अवतार घेतला. तसं संत महात्म्याने अवतार कशासाठी घेतला की या जीवाचा काही उद्धार झाला पाहिजे, हे कळलं पाहिजे. म्हणून हे तत्व आपण सुद्धा, हे बाबांचं विध वाक्य आपण सुद्धा घेऊन हे करू, जेणेकरून त्या संत महात्म्याने आनंद घेतला. नाही माझी लेकरं बाबा किती आहेत, मी नेहमी म्हणतो बघा, त्या दिवशी मी कीर्तनामध्ये बोललो, ज्ञानोबा, तुकोबा, शिवबा, एकोबा हे जर कळले नाही तुम्हाला तर परमार्थ करून काही उपयोग नाही. बाबा मला साकार करायचा एक उदाहरण होता कीर्तनामध्ये. पत्ते खेळताना किती पत्ते असतात? 52 पत्ते असतात. रमी खेळताना 52 पत्ते असतात. परंतु पहिला पत्ता आणि शेवटचा पत्ता धरला की बाकीचे पत्ते बरोबर त्याच्यामध्ये फिक्स होतात, असे पकडतो ना. तसं मला सांगायचं आहे की ज्ञानदेव रचिला पाया, ज्ञानोबा कळले नाही तर उपयोग नाही. ज्ञानोबा वारकरी संप्रदायाचे आद्य प्रवर्तक आहेत, त्यांनी वारकरी संप्रदाय परंपरा चालू केली. ज्ञानदेव रचिला पाया, तुकोबाला कळस झाले. हे जर तुकोबा ज्ञानोबा तुम्हाला कळले नाही, तुकोबा का कळावे? प्रयाण काले देवी विमानात पाठवले, कळीच्या काळा माझी अद्भुत वर्तेले, मानव देहा घेऊन या निजनामा गेले. हे तुकोबराय वारकरी संप्रदायाचे कळस झाले. ज्ञानोबराय ज्ञानराज माझी योग्याची माऊली, त्याने निगमवली प्रगट केली. ते ज्ञानोबराय तुम्हाला कळावे. ज्ञानराज माझी योग्याची माऊली होती, ते कळावे. एकोबा एकनाथ महाराज कळू नाही का? ज्या घरी एकनाथ महाराजांच्या घरी 36 वर्ष जगाचं मालकाने राब राबावं, एका संतांच्या घरी देव रागावा, गणगोळी उघडून द्यावी, पारे करून थांबावं, पाणी भरावं. मग त्या संतांचे आपल्याला संतांचे पुरावे आपण अवलोकन करायला नको का? हा ज्ञानोबा झाला, तुकोबा झाले, एकोबा झाले, शिवबा शिवबा का कळावे? हे आपण या सामान्य माणसापर्यंत आपण पोचवायचं. शिवबा का कळावे? कारण जर शिवबा नसते तर आपण प्रवचन केलं नसतं, कीर्तन आपल्याला ऐकायला भेटलं नसतं. स्वराज्य त्याने निर्माण केला, या रयतेसाठी केला. मग हे बाबांचं कार्य त्यांचं कार्य सेम आहे. संतांचं कार्य आणि त्या राजाचं कार्य सुद्धा तेच आहे. राजा जर कीर्तनामध्ये खाली बसत असेल म्हणजे विचार करा राजा कोणत्या स्थितीला होता. म्हणजे राजाने काय सांगितलं, हे जे मी करतो हे मी रयतेसाठी करतो. आपल्याला कोणासाठी करायचं? आपल्याला आपल्या समाजासाठी करायला आहे. काय द्यावे त्याची भावी उत्तराई, ठेविता हा पायी जीव थोडा. काय त्यांना उत्तराई व्हाल का आपण? आई वडील, मी नेहमी सांगतो, आई वडील 7 बाऱ्यावरती नाव करते, यांची प्रॉपर्टी आईची नावावरती होणार, बरोबर आहे की. आपण संतांनी काय केलं? संतांनी तुम्हाला जीवन मरणाच्या खेड्यातून चुकवलं, तुम्हाला मुक्त केलं, तुम्हाला मोक्षाला नेऊन ठेवलं. हे तत्व संत महात्म्याने तुम्हाला केलं. मध्ये संतांना कसं विसरावं? आणि जर विसरले तया थोर झाले. आणि 35 खाणी परत तुम्हाला 84,99,999 परत शेवटची पाली एक मनुष्य जन्म चुकली या वर्म. जे वर्म ते वर्म चुकू नये त्यासाठी काय करायचं? असावे संसारी, असुनी संसारी, जीववेगी किंवा संसारी असावे, असुनी नसावे. सगळं करायला सांगितलं. एकनाथ महाराज प्रवचनामध्ये कीर्तनामध्ये 1-2 किलो साखर वाटायचे का? तुम्ही या अशा तरी येतील आणि हा उपदेश त्यांना करावा आणि त्यांना सांगून तरी ऐकतील बाबा, जेणेकरून त्यांचा उद्धार तर होईलच होईल, त्यांच्या कुळाचाही उद्धार होईल. हे त्यांचा हेतू होता. तुकाराम महाराजांनी संसार नाही केला का? केला. एवढंच त्यांना समज हे माहीत आहे. त्याने काय करून टाकलं? सावकार की देऊन टाकली. कान्होबाला सांगितलं, हे तुझं आहे, तुझ्या वाट्याचा तुझा हिस्सा हे तू घे, पण माझ्या वाट्याचं मी काय? पण त्यांना एक कळलं होतं, विठू तुझे माझे राज्य नाही दुसरं राज्य काच. फक्त तो हा विठ्ठल बरवा, तो हा माधव बरवा, बस याच्यामध्ये आनंद आहे. काय होतं तुकोबरोबर किती जागीर होती सगळ्यांना माहिती आहे. पण त्यांना हे समजलं, अनेक न लगे माहीत या मायेमध्ये उठली सगळी माया आहे. आईसाहेब आवळी, त्यांना आवळी म्हणतात तुकोबा आहे, त्याच्यामुळे त्यांचा परमार्थ झाला. शिवाय द्यायची पांडुरंगाला, पांडुरंगाला शिवाय द्यायच्या.
पण काटा काढला कोण गेले? देवच गेले. आपण म्हणतो मी करतो, तू काय करतो? तू काही करत नाही. आपल्या भले नाही मी बोलत ना, सखा भगवंत कृपा त्यांची. सगळं तोच करतो, चालवणारा, बोलवणारा, खेळवणारा, सगळं करणारा भगवान परमात्मा, हे आपल्याला कळलं पाहिजे. महाराज मोठे मोठे कीर्तनकार महाराजांची वगैरे आपल्या सगळ्यांची अशी वृत्ती का होत नाही मला तेच कळतं. मी केलं हे मी केलं, अरे मदस्मी झाले पहिले म्या नाही केले, ऐसे झाले त्याला तो सुटला का ही मूवी अंमलात कधी येईल आपल्या? आम्ही फक्त बहुत गेले फक्त पाठांतर करतो. हा प्रमाण घेतो, प्रमाण मुखातून आपण मुखगत बोलून टाकतो. पण परिवर्तन किती सोपे अभंग आहेत, सोप्या ओव्या आहेत, समजणारे शब्द आहेत. जी संस्कृतमध्ये ज्ञानेश्वरी प्राकृतमध्ये घेतली आपल्यासाठी. नाही ज्ञानेश्वरी तरी मी नेहमी म्हणतो की हरिपाठ वाचा. हरिपाठ कीर्ती मुखे जरी गाय, पवित्राची होय देह त्याचा. सोपा शब्द सांगितलाय. नित्य नियम नामी तो प्राणी दुर्लभ. नित्य नियमाने भगवान तुम्ही नित्यनेम ठरवा. त्या नित्यनेमाने माझं झालंच पाहिजे. सकाळी जर मी हरिपाठ वाचतो, सकाळी माझी घाई असेल तर खिशात हरिपाठाचं पुस्तक ठेव, जाताना वाच. मोबाईलमध्ये नोटपॅडमध्ये मी हरिपाठ डाउनलोड केलाय, पण वाचायला टाईम नाही. काय करतो त्याला? घरामध्ये असे धप्पी लागली ग्रंथाची, काय उपयोग त्याला? अरे मला हे ते कशासाठी वाचायचं आहे की मगाशी मुली म्हणून गेलो ते ज्ञानाने काय होईल? ज्ञान वाचून ज्ञान होईल, परंतु ध्यानाने काय होईल? तर ध्यानाने तुम्हाला तुमच्या आपल्या स्वस्वरूपाची जाणीव होईल. कारण जेव्हा आपण चिंतन करतो महाराज, अनुग्रहाच्या चिंतनामध्ये आम्हाला असं वाटतं, आम्ही जेव्हा ध्यान करायचो की मी किती वर उतरू, मी किती वर आहे. आणि तेच तर पाहिजे, स्थूल देह, सूक्ष्म देह, कारण देह, हे समजलं पाहिजे ना आपल्याला. हे अनुग्रहाच्या चिंतनामध्ये अशी अवस्था व्हायची की मी कुठे माझं शरीरच नाहीये असं वाटायचं. आणि तशीच अवस्था झाली पाहिजे. ज्याने ज्याने अनुग्रहाच्या चिंतनामध्ये अशी एवढ्या अवस्था केलेत ना, त्यांचं हे चांगलं झालेलं आहे. आणि तशा आता अवस्था होत नाही. आम्ही बसतच नाही महाराज. तर आपल्याला कळलं आहे, समजा आपणच त्यांना घेऊन जर नाही बसलो नाही समज. काही जण अनुग्रहाला घाबरतात. आमच्या गावामध्ये मी तुम्हाला बोललो होतो त्या दिवशी, मला जेव्हा हे भेटला अधिकारपत्र, त्याच्यानंतर आप्पा काय झालं तर मला माहीत नाही, भोटे बाबा आणि आप्पा दोघे जण 3 वेळा आले आमच्या गावामध्ये. जेणेकरून त्यांना कळून आलं असेल की बाबा काहीतरी पुढे आमचं काही खरं नाही. आप्पाही आजार जास्त पडले, गावी जाऊन राहिले. आणि भोटे बाबा जेव्हा आले तेव्हा आमच्या गावामध्ये 60 जण मालकरी आहेत. पण जवळजवळ त्या दिवशी मी 10 जणांना प्रबोध द्यायला सांगितला. चिंतन करून घेतलं 2 वेळा, अवस्था करून घेतल्या आणि मग प्रबोध दिला. त्याचे 2-3 जण घाबरायला लागले ना, कोण आम्हाला घ्यायचं, कारण ते अंगात येतं ना, ते घाबरले. त्यांना सांगितलं बाबा अंगात काय येतं? जे अंगात आणतात चुकून जाणून बसून ते तुम्हाला पटतं. आणि जे अंगात येतं म्हणजे काय अंगात आहे ना, अंगात आहे. जीवशिव व्यक्ती झाल्यानंतर काय होणार आहे? का एखाद्या जत्रेमध्ये मुलगा हरवला आणि हरवल्यानंतर सापडला, मग ती अवस्था कशी होते? आता एवढ्या वर्षानंतर जर तू देवा त्या नामस्मरणामध्ये तू येतोय, मग काहीतरी होणार ना. हे सगळे साधे बाबाने बघा संत, या आपल्या संत महात्म्यांनी संस्कृत, मला कधी कधी असं वाटतं कीर्तन महाराजांनी संस्कृत सांगू नये असा विषय वाद नाही, परंतु या समाजाला समजायला असे शब्द सांगावे. कारण शेतकरी वर्ग आहे, सामान्य वर्ग आहे, यांना कळायला सांगावं. आता एक महाराज आपल्या गावाकडचा कीर्तन काय इंग्लिश कीर्तन कोणाला समजत? मला पण 50% इंग्लिश समजतं, जास्त समजत नाही. इंग्लिश कीर्तन केलं तुम्हाला समजेल का महाराज? तुम्ही हे कीर्तन आता टीव्हीला एक स्टार सोनीवर का चालू आहे, लाडका महाराष्ट्राचा कीर्तनकार, म्हणजे स्पर्धा लावली का कीर्तनकारांची? कीर्तन म्हणजे जीवनामध्ये जेणेकरून मूर्ती अंतरी तसावी श्रेयाची ऐशी कीर्तन महाराज या संतांची कर की बाबा देव तूच आहेस, तू बाहेर शोधू नको, तू हम ब्रह्मास्मी आहे, तू देव आहेस हे सांगायचं आहे. एरवी तरी सर्वांची हृदय देशी मी अमुक आहे, हे सगळं सांगायचं त्या संत महात्म्यांना, हे सांगायचं होतं संत महात्म्यांना. आणि आपण काय करून स्पर्धा आपल्या आयुष्यामध्ये या सगळ्या जोड भजनं, जोड कीर्तन, चक्रीय कीर्तन हे आपल्या स्पर्धा करून ठेवल्या. कधी कधी मग आमच्यासारखे असे बोलले तर लहानपणी मोठा घास, क्षमा करा. कारण कसं होतं ना महाराज, मी आता असं हे ऐकलं का मला की तुम्ही कमेंट करायला चालू काम नसतो ना आम्हाला काहीच. हे कुठेतरी थांबलं. मी कीर्तनामध्ये बोलणारच आहे. विश्वनाथ महाराज वारंगी असले त्यांनाच बोलणार आहे. 40,000 50,000 देणारे कीर्तनकार बोलायचे नाही बाबा, असं मला वाटतं. मी कान पकडून बोलेल. आत्ता कालच्या युट्यूबला मी ऐकलं बघा, न्यूज आहे, सुनीताताई आंधळे त्याच्या धर्मशाळेमध्ये काय झालं. असे मोठे कीर्तनकार कशाला पाहिजे आपल्याला? जे चांगलं आहे ते सांगत नाही. 40,000 रुपये गरीबाला दान करा ना, धर्मशाळेत दान करा ना.
कशाला पाहिजे? असं आम्ही बोललो, स्ट्रेट फॉरवर्ड बोललो, मग काय घेतो? आम्ही सांगत आम्हाला बोलावं, आम्हाला कीर्तन द्या. नको बाबा, आम्हाला कीर्तनच नको. आम्ही कीर्तन मागून घेत नाही. आम्हाला येतं ही सेवा आम्ही करतो. क्षमा करा, प्रत्येक वेळी मी क्षमा मागतो. पण हे चाललंय, हे थांबलं पाहिजे कुठेतरी. त्यासाठी कधी कधी असं वाटतं की ओपन बोलावं. आणि बोलवतो की एक बोलतो चांगलं बोलला, एक बोलतो असं बोलायला नाही पाहिजे. अरे पण मला असं वाटतं इथून बोललो ना, म्हणजे हिला वाटतं, तुला असं वाटतं इथून हे उद्देश गेला पाहिजे, समाजापर्यंत पोहोचला पाहिजे. आम्ही बिघडलो, तुम्ही बी घडा ना बाबा. तुम्ही वेगळं कशाला घडता हे कळलं पाहिजे. माझे सद्गुरू काय करलं हे तत्व जीवापर्यंत पोहोचलं पाहिजे, हे फक्त करा. माझं नामस्मरण घ्या, त्यांना आनंद होणार. माझं हृदय सद्गुरू आहे, माझ्या हृदयात सद्गुरू आहे. त्या सद्गुरूला बाहेर शोधू नको, माझ्या हृदयातच सद्गुरू आहे. नाम हाच देव आहे, ज्ञान हाच देव आहे. त्या सद्गुरूला शरण जा. तू या संसार सागरातून, भवसागरातून तरुण गेल्याशिवाय राहणार नाही. महाराजांनी मग सांगितली म्हणून ये काय, म्हणून जाणतेने गुरु, जाणतेने जाणून नेणीवपूर्वक भगवंता सद्गुरूला ओळखो वळ. म्हणून या शरण जावे, म्हणून या शब्दाला अंडरलाईन करा. म्हणून या, म्हणून शरण जा, म्हणून जाणते सद्गुरूला. गरज आहे म्हणून संसार कळकळणी करतो ना, कळकळणी करतो. मग हे कळकळणी कधी होणार? आम्हा रूपा नाही मेला अवघा वाजेचा गोंधळ. वेळच बसत नाही, आपलं वेळच बसत नाही. कधी बसणार? बोले तैसा चाले त्याची वंदावी पावले. जो बोलतो तसं वागतो त्याला तुम्ही साष्टांग दंडवत घाला. नाही तर आपण असे लोकाला शेंगूड आपल्या अशी सगळी गंमत होते बघा. बोलायला सगळं काय भरपूर आहे. पहिले महाराज मी काय बोलू, मी काय बोलू, मी काय बोलू, कसं होणार? आणि आता काय काय बोलायचं? आम्हाला टाइमच कमी पडतो. कीर्तन अर्ध होऊन गेल्यानंतर कीर्तनाला सुरुवात होते. ही शक्ती त्यांची. जसा द्रौपदीसाठी साड्या पुरवल्या ना, तसा भगवान परमात्मा म्हणतो तू बोल, तू घाबरू नको, मी आहेच. ते दणका. पण हे सामान्य जीवाला कळलं पाहिजे ना बाबा. हे कळलं पाहिजे शक्ती कुठून आहे. आम्ही आठाजणे सांगतो, शक्ती कुठून सांगतो. आम्ही धर्मशाळेमध्ये पैसे खर्च नाही केले, आम्ही शिकायला नाही गेलो. हा नामा म्हणे ग्रंथ श्रेष्ठ ज्ञानेश्वरी, एकतरी ओवी अनुभवा, एकच ओवी अनुभवा. जुगजा काया पलट झाल्याशिवाय राहणार नाही. 1 वाजला आता. म्हणून माझ्या सद्गुरू महात्माला मी विनंती करतो की बाबा मी नेहमी म्हणतो बघा, दुर्बुद्धी ते मना कदा उपजणार आहे. मी कीर्तनकर झालो, हा अहंकार मला होऊन देऊ नको. हे कार्य असंच चालू ठेव. हे तत्व तुम्ही आमच्यापर्यंत जे पोहोचवलंय ते समाजापर्यंत पोहोचवावं, ही शक्ती आम्हाला दे. बस एवढंच आम्ही आमचं तुमच्याकडे. ह्याची व्हावी माझी आस, जन्मोजन्मी तुझा दास. घेही नवी जन्म याच्यासाठी देवा, तुझी चरण सेवा. तुकोबा आहे का, तुका म्हणे गर्भवासी, जर मला जन्माला घातला तुका म्हणे गर्भवासी. सुखाने घालशील तर, अन्यथा ते मध्ये येऊ नको. काय शब्द आहे, किती शब्द सोपे सरळ आहेत. म्हणून नाना बाबा तर आपल्या पाठीशी आहेत, वादच नाही. श्रीपाद बाबा, रामदास बाबा, अहो याचं नाव घेतलं तरी अवस्था होते हो. ते म्हणायचे काय, मी कोणाच्या तोंडातून ऐकलं, तुला काय बाबा तू भाजीचा धंदा करतो, वांगी बटाटी बोल, पण ते भाव पाहिजे ना. आपला भाव कुठे? भाव देव भावाचा केलाय, त्याला काही नका देऊ, त्याला काही नका देऊ. भांगरे आणि बोटे बाबा या 2 गोष्टी बघा जोड्या निर्माण केल्या. जोड्या प्रत्येकच्या ठिकाणी जोड्या होत्या. बघा तुम्ही नजर फिरवा सगळीकडे, तुम्ही दिवा दाखवली सगळीकडे बघा, सोनापाडा जोड्या निर्माण झाल्या. म्हणजे एकमेकाला ते खरं जोडल्या म्हणून असल्याला जरा अजून थोडंसं बरं वाटतं. अख्खा विकत आहे ना. बघा कसं असतं, देवा घरी अवतार. काय देवा घरी अवतार, आम्ही तुमच्या बरोबर, आम्ही तुमच्या बरोबर. तेव्हापासून आपल्या बरोबर आहे. राम प्रभूंचा जन्म झाला तेव्हा वानर होतो आपण. श्रीकृष्ण भगवान परमात्म्याचा अवतार होता, आपण गवळे होतो. माझा पांडुरंग विठ्ठेवरती उभा तर आपण वारकरी झालो. तेव्हापासून हो देवाच्या बरोबर आहोत. मग आम्ही तुमच्या बरोबर नव्हतो का? म्हणून तर तुम्हाला अख्खा विकत घेतला आम्ही. वादच नाही. असं जास्त काय बोललं असं तर क्षमा करा, मी क्षमा मागतो महाराज. कारण आज जर असं मला वाटतं जास्त निघालं असेल. मी तुझ्या सत्तेने वेदांशी बोलणे, यांनी घडून घेतलं, मी नाही बोलत, आपणच बोलतो. इथे नारदाच्या गादीवरती बसणारा किंवा उभा राहणारा कोण बोलून घेतो, तो बोलून घेतलो. म्हणजे माझ्या पदाचे शब्द नाहीत. व्यासाने सांगितलं बाबा ही आज तुला बोलावं लागेल, हा उपदेश तुला करावा लागेल का समाजासाठी, जनतेसाठी. हा या वाम मार्गाला जाऊ नये आणि मायेमध्ये अडकू नये,
त्याच्यासाठी हे शब्द आहेत. असो आपल्या बोले नाही मी बोलत सखा भगवंत कृपा त्यांची शालू की मंजूला बोलत सेवानी शिकविता धनी वेगळा शेवटची विनवी संत जनी परच असो मज उदय सद्गुरू जेणे तारुला संसार करू म्हणून विशेष आख्या करू विवेकावरी असो. ज्या सद्गुरू महात्मे आपल्या आज नानाबाबा यांच्या तृतीय पुण्यस्मरणानिमित्ताने आपण इकडे सगळे जमलेलो आहोत आणि हे वाघपुष्प नानांच्या चरणी श्रीपाद बाबा, रामदास बाबा, नारायण बाबा, माने बाबा, परममूर्ती नाना बाबा असतील, जयसिंग बाबा महांगडे असतील, सोमासाहेब बाबा असतील, शनी बाबा असतील, मोहिते बाबा असतील, या सर्व साधू संतांच्या चरणी अर्पण करतो. ज्ञानोबराच्या चरणी अर्पण करतो. तुकोबराच्या चरणी अर्पण करतो. येथेच माझ्या सेवेला मी पूर्ण विराम देतो. कुंडली विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. ज्ञानेश्वर महाराज की तुकाराम महाराज की जय. महाराज की आता